आजचा आपला विषय आहे निवडणुकीसाठी डझनभर उमेदवार, पण नेत्यांची होणार दमछाक. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी. पाहूया आजचा रिपोर्ट. महापालिका निवडणुकांचं बिगुल नुकतंच वाजलं असून आचारसंहिता लागू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी दंड थोपटून सज्ज झाले आहेत. महापालिकेच्या रणधुमाळीसाठी माजी नगरसेवकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षांकडे उमेदवाराची मागणी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी 230 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे, तर भाजपकडे 300 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 40 हून अधिक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. 20 प्रभागातून महापालिकेच्या नगरसेवकांसाठी 81 जागा असणार आहेत. एका प्रभागात डझनभर इच्छुक असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील काम, जनसंपर्क व पक्षाची निष्ठा या सूत्रानुसार उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करणार असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या युतीमधील जागा पक्षाच्या वाटणीला किती येणार? वाटणीला आलेल्या जागांसाठी पक्ष नेमकी कोणत्या उमेदवारांची वर्णी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासोबत असणारी युती तोडली. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ही युती तुटल्याने पडसाद कोल्हापूर महापालिका निवडणुकीवर उमटतील असा प्रश्न नागरिकातून. महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला जर पटला नाही तर राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीसाठी तयारी केलेल्या इच्छुक उमेदवारांना पक्षाने तिकीट दिले नाही तर निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार काही इच्छुक उमेदवारांनी केला असल्यामुळं नेत्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.